नमस्कार, मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मग आज आपण पाहणार आहोत डेली यूजसाठी जो साधा ब्लाऊज असतो बिना अस्तरचा, त्याला पायपिंग कशी करायची ते. आपला हा पूर्ण ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे. साधा आहे, कटोरी ब्लाऊज 40 साईजचा आणि पाठीमागचा गळा गोल आहे ह्याचा. तर आज आपण ह्याला करणार आहोत पायपिंग. तर पायपिंग कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपण ब्लाऊजमधला कापड घेतलेला आहे. हा कापड आहे 1 इंचच्या. आपल्याला ह्या ब्लाऊजच्या तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कापड आधी व्यवस्थित कट करून एकसारखा घ्यायचा आणि तिरका घ्यायचा. तिरका कापड घेतल्यामुळे हा कापड व्यवस्थित फाकला जातो असा आणि पायपिंग जसा गळा आहे तशी तयार होते. तर आता आपण 1 इंचच्या तिरक्या पट्ट्या ह्या कापडाच्या काढून घेऊया. अशा पद्धतीने हव्या तितक्या पट्ट्या आपण 1 इंचच्या काढून घ्यायच्या. जास्त मोठी जर पट्टी केली तर आपला जो गोट आणि गोट किंवा पायपिंग म्हणू शकतो ते पलटी होऊ शकते. त्यामुळे 1 इंचाच्याच पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत साध्या बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी. पट्टे एकसारखी करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण पट्ट्या कट केलेल्या आहेत. आता ह्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. ह्याचे कॉर्नर व्यवस्थित कट करायचे. अशा पद्धतीने ह्या आपल्या तयार केलेल्या पट्ट्या आहेत. आता ह्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तिरक्या आकारामध्ये दोन्ही कॉर्नर एकमेकांवर ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची. शिलाई सरळ करायची. अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची. तर बाकीच्या पट्ट्या पण आपण जोडून घेऊयात. जे पट्टीचं टोक असतं ते व्यवस्थित कट करायचं आणि पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या. जशी पहिली पट्टी आपण जोडली होती त्याच पद्धतीने ही दुसरी पण पट्टी तिरके भाग एकमेकांवर ठेवून सरळ शिलाई करून घ्यायची. पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने ही पट्टी जोडल्या गेलेली आहे. याच पद्धतीने ह्या सर्व पट्ट्या आपण जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने तिरक्या साईडने ठेवायचं आणि सरळ शिलाई करून घ्यायची. आता ही आपली पूर्ण पट्टी जोडून तयार झालेली आहे. तर पाहू शकता अगदी छान आणि एकसारखी ही पूर्ण पट्टी आपली आलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टी तयार केलेली आहे. भरपूर लांब आहे. याच्यामध्ये आपली आवश्यकता आहे तेवढी आपण घ्यायची. आता आपल्याला ह्याला काय करायचंय, असं पाव इंच फोल्ड करायचं आहे आणि एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. पूर्ण पट्टीला पाव इंच फोल्ड करायचं आणि शिलाई करून घ्यायची एका बाजूला. शिलाई करत असताना जी जोडाची बाजू आहे ती आपल्या साईडने आली पाहिजे आणि सरळ बाजू आहे ती खाली मशीनवर आली पाहिजे. पूर्ण पट्टीला ह्याच पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची. पूर्ण पट्टीला आपण शिलाई करून घेतलेली आहे. पाहू शकता पाव इंच फोल्ड केलेला आहे आणि पूर्ण पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला जोडून घ्यायची आहे. हा आपला रेडी केलेला ब्लाऊज आहे. हुकाची जी साईड असते त्या साईडने पट्टी जोडायला घ्यायचं. फोल्ड केलेली जी बाजू आहे ती क्रॉसपट्टीच्या साईडला आली पाहिजे आणि गळ्याच्या साईडला उघडी बाजू आहे ती आली पाहिजे. आता आपण अर्धा इंच फोल्ड करूया ह्याला गळ्याच्या साईडला आणि या ठिकाणी शिलाई पक्की करून घेऊया. अर्धा इंच फोल्ड करून खालच्या साईडने शिलाई पक्की केली. आता आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण गळ्यावर ही पट्टी जोडून घ्यायची. गळ्याचा आकार खेचायचा नाही. अगदी हलक्या हाताने ही पट्टी जोडून घ्यायची. शोल्डरचे जे जोड आहेत
ते पाठीच्या साईडला आले पाहिजे. पायपिंग करत असताना दोन्ही साईडचे पाठीच्या साईडलाच आले पाहिजे. त्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येतं. तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने ही पट्टी पकडायची आणि पायपिंग करायची. पट्टीला खेचायचं नाही किंवा गळ्याला पण खेचायचं नाही. पूर्ण गळ्याला अगदी सावकाशपणे ही पट्टी जोडून घ्यायची. शोल्डरचा जे जोड आहे खालच्या साईडचा ते पाठीच्या साईडलाच आला पाहिजे दोन्ही साईडचा. त्यामुळे फिनिशिंग सुंदर येतं. अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने सावकाशपणे आपण पूर्ण जी पायपिंगची पट्टी आहे ती गळ्याला जोडून घेतलेली आहे. आता घराच्या साईडला आल्यावर पण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून बाकीची पट्टी कट करून टाकायची आणि ही अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे ती पट्टीच्या वरून खालच्या साईडला फोल्ड करायची आणि या ठिकाणी पण सिलाई पक्की करून घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण पट्टी आपण गळ्याला जोडून घेतलेली आहे. गोल गळा असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी असे छोटे छोटे कट्स पण देऊ शकता. कट्स दिल्यामुळे काय होतं की पायपिंग खूप सुंदर अशी फोल्ड होते आणि पायपिंगला चुन्या वगैरे काही पडत नाहीत. तर अशा पद्धतीने आता ही पूर्ण पायपिंग पट्टी आपण आपल्या गळ्याला जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला पायपिंग कशी करायची ते पाहूया. ही जी आपण जोडलेली पट्टी आहे आता ही पूर्ण अशा पद्धतीने गळ्याच्या साईडला काढायची आणि हा जो वरचा भाग आहे तो खालच्या साईडला असा फोल्ड करायचा आणि जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी पायपिंग ठेवायची आणि ह्या दोन्हीच्या आतमध्ये शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने. अगदी सोपी पद्धत आहे ही पायपिंग करण्याची. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून कमेंट नक्की करा. तर ह्याच पद्धतीने आता खालच्या साईडला कपडा टाकायचा आणि वरतून शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने आणि अगदी सावकाशपणे खेचायचं नाही. एक सारखी पूर्ण पायपिंग आपली आली पाहिजे. पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग आपल्याला तयार करायची. अजिबात गळा वगैरे खेचायचा नाही. खालच्या साईडला पट्टी टाकायची जोडलेली जी आहे ती आणि वरतून शिलाई करून घ्यायची. ह्याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची पायपिंग आपण करून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे साध्या बिना अस्तरच्या ब्लाऊजला पायपिंग करण्याची. कुठेही पायपिंग जाड किंवा पातळ होत नाही. पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची, व्यवस्थित एकसारख्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि नंतरच पायपिंग करायची. पट्टी जर लहान मोठी असेल तर पायपिंग अशी विचित्र दिसते. त्यामुळे पट्टी एकसारखी कट करून एकसारखी जोडून घ्यायची. पाहू शकता किती सुंदर आपली ही पायपिंग येत आहे. कुठेही लहान मोठी झालेली नाही. अगदी एकसारखी पायपिंग ही आपली आलेली आहे. ह्याच पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला पायपिंग करून घ्यायची. गळा वगैरे अजिबात खेचायचा नाही.
कुठेही व्हिडिओ स्किप न करता मी अगदी तंतोतंत पायपिंग कशी करायची ते पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुमचं मत मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पाहत जा, म्हणजे तुम्हाला पूर्ण गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात येऊन जातील. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला अगदी 5 मिनिटाच्या आत आपली ही पायपिंग झालेली आहे. गळ्याच्या साईडला पण पक्की शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपली पायपिंग होत नाही. तर पाहू शकता किती सुंदर पद्धतीने आपली ही पायपिंग तयार झालेली आणि अगदी लवकर. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.